हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने निहारे संता संगे सर्वता अखंड प्रेमाचा कलो पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरे चंद्रभागेशा तुका मागेचिना पंढरीचा वारे चुको जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी महायोग पीते तटे देवरचा वरम पुंडरीकाय दातुं मुनिद्रे समागत तिष्ठन्तमानंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन घालो चराचरे नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्कर पूरके राधे मेरी स्वामिनी मैं राधे तेरे दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को सब द्वार को छोड़ के श्री राधे भानु की
प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला ईशमान्य देवमान्य जगमान्य साधा आवाज वाढतो कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर गोंडस मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराय आणि याच तुकोबरायाचा आवाज उठते विकोणाकडे फक्त आवाज उडाला गाथा रूपी बागेतील अभंग रूपी पुष्प आपण आज या ठिकाणी सप्ताहाच्या कार्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे जागराच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आपल्या मनातली देवाकडे इच्छा प्रगट करतात बरं का मागणी करत नाही आज निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया आपल्या मनातली इच्छा देवापुढे प्रगट करता येतात आवाज उडतोय का आवाज उडतोय मोकळा हॅलो 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 हायस त्याच्यामध्ये आवाज उडतोय हॅलो हॅलो सोडा मोकळा थोडा विठ्ठल विठ्ठल निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे निवडलेल्या अभंगामध्ये तुकोबराया मनातली इच्छा देवापुढे प्रगट करतात आणि त्याचं कारण असं सप्ताह म्हटलं की महाराज काही नियम आले काही आचारसंहिता आल्या काही परंपरा आल्या सप्ताह म्हटलं की प्रत्येकाला महाराज काय आली बंधनं आली कोण कसं वागावं कोण काय करावं सप्ताहामध्ये याच्यासाठी देखील काय आहे आचारसंहिता आहे महाराज सप्ताह वारकरी संप्रदायाची सप्ताहामध्ये महाराज वादकांसाठी आचारसंहिता आहे सप्ताहामध्ये गायकांसाठी आचारसंहिता आहे कुठल्या प्रमाणाला कुठल्या चालीला कुठला राग गावा याच्यासाठी आचारसंहिता आणि महाराज सप्ताहामध्ये श्रोत्यांसाठी देखील आचारसंहिता आहे श्रोत्यांनी कधी येऊन बसावं चाल संपल्यानंतर नाही कधी येऊन बसावं चाल संपल्यानंतर नाही महाराज ही देखील आचारसंहिता आहे मग मला सगळ्यांना आहे तर वक्त्याला देखील आचारसंहिता आहे वक्त्याने कुठल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा याला देखील आचारसंहिता आहे महाराज सप्ताह म्हटलं की पहिला दिवस म्हटलं की नामपर असावा दुसरा दिवस म्हटलं की रूपपर नामपर चालतो महाराज तिसरा दिवस म्हटलं की संतांच्या गुणांचं वर्णन करणार असावा महाराज चौथा दिवस महाराज देवाच्या संतांच्या महाराज अधिकाराचं वर्णन करणार असावा पाचवा सहावा दिवस महाराज द्वैत अद्वैत सांगणारा अभंग असावा सातवा दिवस म्हटलं की आठव मागणीपर असावा विठ्ठल आणि त्याच अनुषंगाने आपण देखील आज 7व्या दिवशी मागणीपर अभंग निवडलेला आहे
जगद्गुरु तुकोबराया देवापुढे मनातली काही इच्छा प्रगट करतात, मागणी करतात. महाराज का करतात ऐका. नेहमी तुकोबरायाला देवाने म्हणावं, तुकोबराया काहीतरी मागा ना, रपरपीचं जीवन जगताय काहीतरी मागा. तुकोबराया म्हणतात, हे बघ देवा, आमच्याकडे काही मागण्याची परंपरा नाहीच आहे, तरी देखील तू जास्त माग म्हणतो ना, मग सांगतो म्हटले मागायची तर इच्छा नाही, पण कधी कधी मनात एक इच्छा येते, म्हटले आशा येते. कुठली आशा? एकच मनात आशा आहे म्हटले, कुठली? हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मी काय राहावं? जन्मोजन्मी तुझा दास राहावं. किती नवलाची मागणी महाराज. काय म्हणतात तुकोबराया, मी काय व्हावं? नौकर व्हावं. नौकर आपल्या भाषेत काय व्हावं? नौकर व्हावं. खरं सांगा बरं का सावरगावकर, कोणला नौकर व्हावं वाटतं? कोणला वाटतं माझी सासू कारभारीण असावं आणि मी काय असावं त्यांची नोकरीने असावं? कोण्या सुनाला वाटतं असं? नाही वाटत महाराज. कोणाला वाटतं माझा मोठा भाऊ कारभारी असावं, मी त्याच्या हाताखाली कामगार असावा? वाटतं कोणाला? नाही वाटत. कोणाला वाटतं सप्ताहाचा कारभार माझ्या हातात नसावा, दुसऱ्याचा असावा, मी निस्तर राहावं तिथं? कोणाला वाटतं? कोणालाच नोकर व्हावं वाटत नाही. मग तुकोबराया देवाकडे मागतात की मला काय कर? नोकर कर. नोकर नवराची मागणी आहे ना. देव म्हणतात तुकोबराया ऐश्वर्य संपन्न युगात जन्माला आले, काहीतरी दुसरं मागा. धन पद प्रतिष्ठा काही मागा. जाऊ द्या म्हटले धनाचं. पद मागा, एखादं पद. कारण आज या युगामध्ये पदासाठी लोक एकमेकाचे खून करायले महाराज. खुर्ची मिळवण्यासाठी काय करतात महाराज? आखी प्रॉपर्टी विकायला तयार आहेत खुर्ची मिळवण्यासाठी. मग मी तुम्हाला एखादं पद देतो म्हटले, घ्यायचे का? जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व्हायचं का? आमदार खासदार व्हायचं का? कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री व्हायचं का? पंतप्रधान राष्ट्रपती व्हायचं का? तुकोबराया म्हटले, हे दिलेले तू पद फक्त 5 वर्ष चालतात. माझ्याकडे एक पद आहे म्हटले, कधीपासून आहे? 8 पिढ्यापासून आहे. मला तुझ्या पदाची गरज नाही म्हटले, मी अगोदरच एका पदावरती आहे. देवाला नवल वाटतं असं कोणतं पद आहे? तुम्ही 8 पिढ्यापासून त्याच्यावरती आहात. तुकोबरायाने सांगितलं, मी कोण्या पदावरती सांगू का? मी कोण आहे सांगू का म्हटले. तुकोबरायाने दुसऱ्या चरणात सांगितलं, महाराज पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. मी कोण आहे? पंढरीचा वार करी आणि त्याच पदावरती मी कायम राहावं. आमचं ते पद जाऊ दे नको. वारी चुकोने दे हरी. आमची वारी चुकली नाही पाहिजे. तुकोबराया काय मिळतं तुम्हाला त्या वारीमध्ये? इथं ते वारी 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 करता तुम्ही, मिळतं काय तुम्हाला? तुकोबराया म्हणजे त्या वारीमध्ये आम्हाला शाश्वत सुखाची अनुभूती मिळते. काय होतं त्या वारीत? संतांची भेट होते आणि त्यांच्या संगतीत काय असते महाराज? अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत संगी सर्व काळ. अखंड प्रेमाचा कल्लोळ. त्या वारीमध्ये अखंड आम्हाला प्रेम मिळतं आणि बाकी काही नको म्हटले. लईच तुला ज्या वाटतंय ना तर एकच आहे, चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हे चिदान. पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. हा झाला आपल्या अभंगाचा बालाजी महाराज साधा सरळ सोपा अर्थ. आता तुम्ही झोपायला मोकळे नाही महाराज. लई दुरून आलोय मी, अर्धा 1 तास कस तरी ऐका. आता झोपू नका, जांभळी तर अजिबात देऊ नका. कारण माझं असं बालाजी महाराज, कोणी जांभळी दिली की वाटतं इथंच झोपावं. कुठं? इथंच. पण झोपत नाही. 1 तास किंवा उरलेला आहे 1 सव्वा तास अगदी आनंदाने सेवा करूया. सगळ्यांनी महाराज मुखाने भजन करा. विठाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे सावरगाव या पवित्र पावन भूमीमध्ये. सावरगाव मेटे ना? मेटे हा अशा या पवित्र पावन ठिकाणी महाराज चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची कीर्तन वृत्ती सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आली. येण्याच्या योग म्हणजे माझे जीवलग मित्र बऱ्याच ठिकाणी महाराज महिन्यात 2 महिन्यात 1-2 भेटी होतातच. आमचे दिलीप महाराज, तुमच्या गावचं भूषण महाराज, अखंड महाराष्ट्रभर ज्यांनी नाव दिलं तुमच्या गावचं सावरगावचं वादकाच्या रूपाने महाराज, असे आमचे दिलीप महाराजांनी फोन केला आणि इथे येण्याचा योग आला. आल्यानंतर आनंद वाटला महाराज. कारण कसं असतं बघा, प्रवास करून किती जरी आलं आणि इथलं वातावरण जर चांगलं असलं तर बरं वाटतं. इथं आल्या अर्धी चाल होईपर्यंत स्वामीजी तुमची अर्धी चाल होईपर्यंत मला वाटलं उगच आलो इथं. कारण कोणीच नव्हतं ना महाराज इथं. 5-6 जण आणि 2-4 जण इथं बसलेले. आमच्या संधी भाऊ उभा, कोणीच नाही. मी म्हणलं कोणी येतच का नाही. पण आता कामापुरते आले. इतक्यानी 10 दिले तरी डिझेल निघत आहे. विठाला आल्यानंतर आनंद वाटला महाराज. या पवित्र पावन ठिकाणी महाराज 7व्या दिवसाची कीर्तन लोक सेवा करण्याचं भाग्य लाभलं. जमलेली सर्व गुरुजन मंडळी महाराज ज्यांनी गोड महाराज भजन सुरुवात केले आहे. प्रणव गुरुजी,
त्यांना स्वामीजी म्हणतो, बरोबर ना? तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद बाबा. सुंदर चालही गायली त्यांनी. आमचे दनवे महाराज पुन्हा दौने महाराज, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे महाराज परिसरातीलच साईनाथ पाटील, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सर्व भजनी मंडळी, आमचे दादा नाव मला माहित नाही, माफी असावी बरं का. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. चौकदार असतील, दोन्ही वादक महाराज, सुंदर बालाजी महाराज, आमचे बरेच कीर्तने त्यांनी वाजवले महाराज, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. मला कधी कधी दिलीप पाटील प्रश्न पडतो, या गड्याच्या अंगात अवसरत नाही, वाजतोय कुठून? पाहायला गेलं तर मी नाही ऐकायचा तुम्हाला, पण महाराज कुठून वाद? ती दैविक शक्ती मिळते महाराज, बरोबर आहे का? तुम्हाला महाराज ती कृपा प्राप्त झाली, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद महाराज. गोड साऊंड सिस्टीम आहे महाराज. कुठली गावातलीच आहे का? गावातली ऑपरेटर बाहेरचे आहेत का? बरोबर, चालतंय. बाहेर जरी असले तर चालवायला देत ना, तुम्हाला काय उपयोग आहे त्याचा? असं तुम्ही कशावर म्हणता आपले? होय, कारण ज्याला गाडी चालवते ती गाडी त्याची असते, बरं आहे का? मग आता ते तुम्ही चालवताय, तुमचीच झाली, बरोबर आहे का? तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. दोन्ही विनेकरी असतील, सर्व भजनी मंडळी असेल, इथं बसलेली श्रोते मंडळी, बाहेर बसलेली श्रोते मंडळी महाराज, महिला मंडळ असेल, पुरुष वर्ग असेल, आमचा संदेश दादा महाराज, खऱ्या अर्थानं महाराज संदेश महाराज कोण्या महाराजाला माहित नाही असं माहितीच नाही. दिसायला गडी एवढा एवढा आहे, पण महाराज प्रत्येकाची ओळख त्यांनी महाराष्ट्रात करून दिली. बऱ्याच महाराजांची ओळख त्यांच्यामुळे लोकांना झाली महाराज. आम्ही महाराज एखाद्या वेळेस आमचं स्टेटस ठेवायला विसरतो, पण संदेश भाऊ आम्हाला न विसरता झोपेतून उठल्या उठल्या आम्ही मोबाईल पाहिला की त्यांचा पहिला मेसेज असतो बॅनर म्हणून देण्याचा महाराज. काय कोण कोणासाठी वेळ देतं महाराज? 1 मिनिट द्यायला कोणी काय रिकामा नाही, पण आमचे संदेश दादा अखंड महाराष्ट्रावर कीर्तनकारांसाठी वेळ देतात. त्याचं फळही तुम्हाला नक्की मिळेल दादा. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. जमलेली सर्व मायबाप मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि महाराज उरलेला वेळ अभंगाला देण्याचा प्रयत्न करतो. विठाल बघा महाराज, निवडलेला अभंग महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. ज्या अभंगामध्ये तुकोबराया दिलीप पाटील मागणी करतात देवाकडे, पण पहिला प्रश्न असा पडतो, तुकोबराया ज्यावेळेस देवाकडे मागणी करतात, एरवी तुकोबराया मागणी करायला रिकामी नव्हती बरं बाबा. आज तुकोबराया मनातली इच्छा प्रकट का करतात तर ऐका, याला एक कारण आहे. 8 पिढ्यापासून वारी चालू होती. मला वाटतं मागच्या वर्षी आमची तारीख माऊलीने घेतली होती ना, बरोबर आहे. यंदा काही फोन केला नाही त्यांनी. तुमची तारीख वेगळीच आहे बरं का, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही तारीख घेतली होती माझी, बरोबर आहे ना? म्हणजे मागच्या वर्षी घेतली म्हणजे कीर्तन झाल्यानंतर ते म्हणले महाराज तुमची तारीख पुढच्या वर्षी फिक्स लिहून घ्या. मला असं म्हणलं होतं त्यांनी, तुम्ही दिली होती तारीख. तुम्ही काय यंदा फोन केला? हा नाही, यांनी घेतली. ही यांचं आलेलंच आहे, तुमचं पाकिट वेगळंच आहे. असं कसं? तुमची तारीख कमी ठेवली होती ना मी, तुम्ही फोन केला नाही. तर जाऊ द्या, दोन्ही ऍडजस्ट करा आणि जरा वाढवा विचारा. वारी असावी महाराज. प्रत्येकाला तुकोबरायांनी मागा मागा म्हणा, देवानी महाराज कोणी मागितलं नव्हतं महाराज. आता तुकोबराया वारी करतो. दरवेळेस तुकोबरायांनी समोर जावं आणि पांडुरंगाने खाली मान घालावी. तुकोबरायांनी सांगावं, देवा आम्ही एवढ्या दुरून तुझ्या करता यावं आणि मान खाली घालावी. त्यावेळेस देवाने सांगावं, तुकोबराया आता तुमच्या भक्तीचं माझ्या डोक्यावरती वजन झालंय, तुम्ही काय करा, काहीतरी मला मागा. मी नाही सहन करू शकत तुमच्या भक्तीचं एवढं वजन. तुकोबराया हसायचे देवाला, म्हणजे देवा तू विसरला काय की आमची परंपरा? आमची परंपरा काय आहे सांगू का म्हटले. आणि देवाला तुकोबराया परंपरा सांगायचे की आमच्या घरात काही मागणं कसं म्हटलं,
आम्ही आमच्या वडिलाची परंपरा राखून ठेवली. आमच्या परंपरेत मागणं हा शब्दच नाही म्हटले. आणि तसं जरी पाहिलं म्हटले, जरी मनात आमच्या मागायचं आलंच तर देवा विचार कर म्हटले, आम्ही आहोत संसारिक. आम्हाला काय लागतं म्हटले संसारिकाला? आम्हाला जे लागतं ते तुझ्या दुकानात नाही म्हटले. कारण का बघा, आम्हाला जे हवं असतं, संसारिकाला जे हवं असतं ते देवाच्या दुकानात मागच नाही. महाराज खरं सांगा, जर उद्या काला झाल्यानंतर तुमच्या गावामध्ये महाराज मंदिरातले पांडुरंग बाहेर आले आणि इथं येऊन उभा राहिले आणि तुम्हाला जर म्हटले सावरगावकर मागा काय मागायचं, तर तुम्ही म्हणताल का देवा आत्ताची आता मला उचल आणि स्वर्गाला घेऊन चल. कोण कोण म्हणे याच्यातलं मला स्वर्गाला घेऊन चल? कोण म्हणे? परवा वर्षाला कथा चालू होती माझी बाबा, आणि त्या कथेमध्ये स्वर्गाला यात्रा आली पांडवांची. ती सांगत होतं बाबा स्वर्गाला कोणाला यायचं असेल तर आपल्याला रस्ता माहिती आहे, माऊली यायचं असेल तर चला, आपल्याला रस्ता माहित आहे. तर त्याच्यातली एक माऊली उठली, म्हातारी होती, ती म्हणजे बाबा तुला जायचं ते जाय, आम्हाला बघून नातवाचे तोंडून. म्हणजे कोणला वाटतं देवाकडे जावं, कोणला वाटतं उधरून जावं? अजिबात नाही महाराज. जर कधी देव प्रसन्न झालाच, होणार नाही आपल्याला, पण झालाच तर आपण मागून मागून काय मागू महाराज? संसारिकाची मागणी तुकोबराने सांगितली काय असते म्हटले. काय असते सांग का महाराज? वाढावे संतान धनधान्य, याच्यापेक्षा काय मागणी? आणि तुकोबरा म्हटले देवा ऐक, संसारिकाची मागणी असते वाढावे संतान, ग्रही व्हावे, धनधान्य लेकर बाळ व्हावे, संतान वाढावी, नवे नवे 2-3 एकर घेणं व्हावं, 1-2 गाड्या व्हाव्या, शेजारच्या पेक्षा एक मजला आमच्या वरती जावा. याच्यापेक्षा आमची दुसरी मागणी संसारिकाची नसते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही मागणी केल्यानंतर ते देणं तुझ्या हातात नाही. मग मागून व्यर्थ कशाला? कारण संसारिकाची मागणी देव पूर्ण करीत नसतो. का? कारण धन संपत्ती ऐश्वर्य मान प्रतिष्ठा पद हे देव देत नसतो. लक्ष करून ऐका बरं का सावरगावकर, कोणचाच देव कोणत्याच भक्ताला संपत्ती पैसा पद प्रतिष्ठा लेकर बाळ देत नसतो. तुम्ही म्हणाल हा उलट सांगतोय महाराज. मी सांगत नाही, महाराजांनी प्रमाण दिलं. जोडे धन या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. आणि नवे नवे याच्या पुढे जाऊन सांगत असतो मी, भागवत सांगतो महाराज, जीवनामध्ये मनुष्याच्या 4 गोष्टी ठरलेल्या असतात. म्हणून याच्या देवाकडे या गोष्टी कधी मागायच्या नाही महाराज. म्हणजे ऐका, देवाकडे कधी संपत्ती मागायची नाही. कारण संपत्ती द्रव्य आपल्या नशिबात ठरलेलं असतं. कधी मिळायचं, कुठं मिळायचं, किती मिळायचं, कोणाकडून मिळायचं हे नशिबात ठरलेलं देवाच्या नाही. दुसरी गोष्ट, मरण ठरलेले बाबा. आपल्या जीवनात मरण कधी येणार, कुठं येणार, कसं येणार हे महाराज देवानं ठरवून ठेवलं. याच्यात देवही बदल करत नाही. तिसरी गोष्ट महाराज, आपल्या जीवनामध्ये विवाह ठरलेला आहे. कोणाशी होणार, कुठं होणार, कोण्या मुलीशी कोण्या मुलाशी होणार, नवे नवे कोण्या साली होणार हे लिहून ठेवलंय. म्हणून राहिलेल्या पोरांनी चिंता करायची नाही. होणार, नक्की होणार, फक्त कधी होणार हे सांगणार नाही, पण हे ठराविक आहे. आणि चौथी गोष्ट महाराज, आपल्या जीवनामध्ये अन्न ठरलेलं आहे. कुठं मिळणार, कधी मिळणार, कोणाच्या घरी मिळणार आणि काय काय मिळणार हे लिखित आहे. याच्यात देव बदल करत नाही. विठाला मी बोलत नाही महाराज. ऐका, श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितीला शाप झाला. शाप झाल्यानंतर परीक्षितीने महाराज राजवस्त्र काढले, श्वेत वस्त्र, पांढरे वस्त्र धारण केले, गंगेच्या तटावरती गेले. भेटत त्याला विचारत होते महाराज, म्रियमानस्य किम कर्तव्य, मला 7 दिवसात मरायचं, मग मी 7 दिवसात मरणार, मी धरून जाण्याकरता काय करू? 7 दिवसात मला मुक्ती मिळेल? 1000 वर्षाचे साधू ऋषी आले होते. सगळ्या ऋषींनी सांगावं, राजा 7 दिवसात तुला मुक्ती मिळणं शक्य नाही. हा, कार्याच्या दिवशी केली कार्यकर्त्याने तर मुक्ती मिळेल, पण मुक्ती
नाही. 7 दिवसात मुक्ती मिळणार नाही. काय करावं राजाला प्रश्न पडला. इतक्या 16 वर्षधारी मूर्ती आली महाराज. रप 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 गंगेच्या तीरावरती पावलं पडत होते महाराज. केस वाढे होते जटा महाराज. तेजपुंज चेहरा होता. अंगावरती बोलभर कपडा नव्हता. दिगंबर अवस्था होती. आणि अशा अवस्थेत महाराज महर्षी शुकाचार्य दिसले. सर्व ऋषी उठून नमस्कार करत होते. राजा परीक्षितला वाटलं कोणीतरी अधिकारी महात्मा धावत गेला आणि पाय धरले आणि पहिला प्रश्न केला शुकाचार्याला. महाराज म्रियमानस्य किम कर्तव्यम, मरणाऱ्या माणसाने काय करावं. महाराज शुकाचार्याला आनंद झाला. का? कारण राजाने प्रश्न केला होता स्वार्थी नव्हता. राजा जर असं म्हणला असता की मी मरणार आहे, मी काय करू, तर हा प्रश्न एकट्यासाठी झाला असता. राजा काय म्हणला, मरणाऱ्या माणसांनी काय करावं, बोलू नका. मरणाऱ्या माणसांनी काय करावं, सार्वभौम प्रश्न होता. शुकाचार्य म्हटले प्रश्न सार्वभौम ना, उत्तरही सार्वभौम देतो, ऐक म्हटले. विठाला उत्तर देत असताना शुकाचार्य काय म्हणतात ऐका महाराज. वर्यानिशते प्रश्न कृतम लोकहितम नृप आत्मविसमत कोसा सत्व्यादिशुय परम. राजा लोकहितार्थ प्रश्न आहे ना, तो उत्तर ऐक म्हटले. मरण्याची चिंता करू नको म्हटले. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी अटळ आहेत, त्यात देव बदल करत नाही. त्यातली पहिली गोष्ट आहे मरण. लक्ष देऊन ऐका बरं का. देवाकडे काय मागायचं नाही काय मागायचं सांगतो मी तुम्हाला. मरण अटळ आहे महाराज. बरेच भजन करणारी लोक अपघातात मरतात. मग आपण काय म्हणतो, रात्रंदिवस भजन केलं, हा अपघातात का मेला असं समजावं. त्याचं मरण तिथं होतं. ताजं महाराज जिंतूर तालुक्यामध्ये 3 वारकरी, 2 कपवा झाले आणि 1 वारकरी महाराज अपघातात वारले. सगळ्यांच्या मुखात एकच शब्द होता, पांडुरंगाने एवढी घटना टाळायची असती. पण पांडुरंगाला हे टाळता येत नसतं. का? कारण मरण अटळ आहे महाराज. अभिमन्यू स्वतःचा भाचा होता, रक्ताच्या थाळ्यात पडला होता ना. अभिमन्यूचं मुख पुसलं महाराज भगवंतानी आणि अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी होतं. देवाने विचारलं, अभिमन्यू का रडतोयस, काय चिंता आहे तुला, मरायची भीती वाटते का? अभिमन्यू म्हणला, मामा मरण्याची भीती वाटत नाही रे. मग डोळ्यात पाणी. अभिमन्यू म्हणला, मामा याच्यासाठी रडतोय. 22 जण होते चक्रव्यूहामध्ये, 22 जणांना एकटा मी हरवत होतो, पण त्या दुष्टांनी मला कपट करून मारलं रे. मला पाठीमागून जयद्रथानं लाद घातली, मी खाली पडलो ना, तर मला 22 तलवारी माझ्यावरती एक सहित चलत होत्या. माझ्या हातात शस्त्र नव्हतं, निहात नव्हतो मी. आणि अशा अवस्थेत मला मारलं ना. मला याचं दुःख आहे की मला वीर मरण आलं नाही, कपटी मरण मला आलं. म्हणतोय अभिमन्यू. देवाने सांगितलं, जाऊ दे अभिमन्यू, तुझा उद्धार नक्की आहे, पण एक ऐक, आता जगाच्या मायबापाच्या मांडीवरती तुझं काय आहे, मस्तक आहे. वाटेल ते माग म्हटले मी द्यायला तयार आहे. कोण म्हटलं? देव, जगाचा मायबाप. काय म्हटला? वाटेल ते माग मी तुला द्यायला तयार आहे. जगाच्या मायबापाचा भाचा, सुभद्रेचा मुलगा आणि धनुर्धर अर्जुनाचा मुलगा आज मांडीवरती मस्तक आहे. आणि तो अभिमन्यू म्हणते, मामा देशील? नक्की देईल. ब्रह्मांड जरी मागितलं तर मी द्यायला तयार आहे. देव म्हणते, काय ब्रह्मांड माग, मी स्वहा म्हणायला तयार आहे, फक्त माग तू. अभिमन्यू म्हणला, मामा बाकी काहीच नको, द्यायचे ना एकच दे. काय कर, मला फक्त 3.5 मिनिटाचं आयुष्य वाढवून दे. काय कर, आता मरायचं ना तर माझं मरण 3.5 मिनिटं पुढे ढकल. जेव्हा हसले तशा परिस्थितीत हसले. म्हणजे काय बाबा 3.5 मिनिटात काय करणार, 3.5 मिनिटात असं काय करणार तू, आताही मरायचं पुन्हाही मरायचं. अभिमन्यू म्हणला, मामा 3.5 मिनिटं याच्यासाठी वाढून मागतोय. ज्या दुष्टांनी मला कपट करून मारलं, 3.5 मिनिटात त्यांचा खात्मा करतो म्हटला आणि परत मृत्यूला प्राप्त होतो. याच्यासाठी मला 3.5 मिनिटं आयुष्य दे. ऐका ना दादांनो, जगाचा मायबाप काय म्हणतोय, अभिमन्यू 3 लोक माग, ब्रह्मांड माग, इतकंच काय, माझं काय कर, सर्वस्व घे, पण मरण टाळणं माझ्या हातात. मरण पुढे ढकलू शकत नाही. अरे स्वतःच्या भाच्याचं मरण पुढे ढकललं नाही तर आपण खेतकी मुली महाराज. विठाला ऐका ना, मरण टाळता येत नाही, मरण टाळणे शक्य नाही, पण मरण गोड करता येतं. काय मरण टाळता येत नाही, पण मरण गोड करता येतं. मग मरण गोड करणं म्हणजे 10व्याच्या दिवशी गुंदी करणं का चेक करणं, गुलाबजाम नाही नाही महाराज. मरण गोड करणं कशाला म्हणतात सांगू का? मरण गोड करणं कशाला म्हणतात ऐका. मरण गोड केलं महाराज आमच्या मोतीराम महाराजांनी. सांगून दे भाऊ, मला जायचंय, मी जाणार आहे. हजारो शिष्यगण आले, मला ठाकूरबो आले, मारुती महाराज दस्तापूरकर आले आणि सर्वांना सांगितलं मला आता जायचंय, कीर्तन सुरू करा. कीर्तन सुरू झालं. अर्ध कीर्तन संपत आलं महाराज. अर्ध्याच्या पुढे कीर्तन सरकलं तरी महाराज मोतीराम महाराज मस्त ओव्या देऊ लागले, हसू लागले कीर्तनात.
श्रोते मंडळी म्हणजे नाही जात महाराज. कसे जातील? हसायले बोलायले चांगले टकाटक आहेत, नाहीत म्हणत महाराज. ठाकूरबाई कीर्तनात म्हटले आता महाराज जात नाहीत, म्हटले टळलं महाराजांचं. कीर्तन झालं आणि मोतीराम महाराज म्हणले हरिपाठ घ्या. हरिपाठ सुरू झाला, हरिपाठही संपत आला, शेवटचं चरण होतं महाराज. ज्ञानदेव आपल्यामान, निवृत्तीदेव विज्ञान आणि समाधी संजीवन. मोठ्या महाराजाच्या काठीची पूजा होते. खरं सांगा आपलं काय कामाला येतं मेल्यावर? आपण मेल्यावर आपलं काय कामाला येतं? फेटा सून उशाला देते महाराज, याला उशाला द्या म्हणते. काय कामाला येतं सांगू का? ऐका ना काय कामाला येतं. महाराज लोईगाव म्हणून गाव आहे, त्याच्या गावात कथा होती माझी. आणि नदीतून पलीकडे जावं लागतं, गाडी अलीकडे सोडायची, होडग्यात बसायचं, पलीकडे जायचं. 7 दिवस आम्हाला तिकडे जायचं. एक दिवस आमचा तबला वाजत मला, महाराज या नदीच्या कडीला गाद्या का टाकल्यात मला या. मी म्हणलं जाऊ देऊ का? नाही मला सांगितलं तरच येतो मला. आज कोणाचं सांगा. मी म्हणलं या गाद्या मेलेल्या माणसांचे. ते मला नव्याच आहेत मला, नव्यात टाकून दिल्या. मी म्हणलं नवी जरी असली मेलेल्या माणसाची गादी कामाला येत नाही, मेलेल्या माणसाचे कपडे कामाला येत नाही, मेलेल्या माणसाचे महाराज ज्या ताटात खाते ते ताट कामाला येत नाही, मेलेल्या माणसाचे टोपी फेटा कामाला येत नाही, मेलेले माणूस ज्या बाजूला झोपत होतं ती बाज कामाला येत नाही. हा मेलेल्या माणसाच्या हातातलं भाडीचं घड्याळ कामाला येतं, त्याच्या हातातल्या अंगठ्या कामाला येतात, त्याच्या वेळातले दागिने कामाला येते, त्याच्या नावची 7 बारा कामाला येते. पण हे कामाला येते का? नाही महाराज. आपलं काय कामाला येतं सांगा? अरे ज्यानं देवासाठी जे घातलं ना त्याचं काय काय कामाला आलं सांगू का? मांस चर्म हाड जे भजनात रंगलं त्याचं काय वाया जातं महाराज? उदाहरण देतो ऐका. मेलेल्या जनावराची कातडी भजनात आली. कुठं आली? भजनात आली. पक्वास तयार झाला. बघा बघा किती कामाला, किती देवाचं नावात ताकद आहे बघा. मेलेल्या जनावराच्या कातडीनं महाराज पक्वादाची संगती केली, भजनात आली. तर किती आयुष्य तिची सांगू का महाराज? त्या कातडीची, त्या पक्वादाचं किती आयुष्य सांगू का? बालाजी महाराज तुम्ही वाजवते म्हणून सांगतो ऐका. आता हे बसलेत, आम्ही उभे, पण ते गडी झोपलाय. इतक्या माणसात झोपायचं भाग्य कोणाचं आहे? पक्वादाचं आहे. बरं नुसता झोपला नाही महाराज, चांगली शाल रुमाल पांघरून झोपले. इतकंच नाही महाराज, तुम्ही आम्ही खाली उभे, ते गादीवर झोपले. कोण? पक्वास. कशामुळं? देवाच्या भजनात आलं. इतकंच नाही, नुसतं झोपलं नाही, कुठं कुठं उशाला घेऊन झोपत असते ना उशी महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज? याच्या पुढे ते शिळ खातच नाही महाराज, त्याला ताज लागत आहे. कणिक त्याला कशी लागते? हरिपाठाची कीर्तनाला जमती का? त्याला कीर्तनाची कीर्तनात लागते, ताजी लागत. याच्या पुढे जाऊन सांगू का? ताज इथं खाते, पुन्हा बिना मिठाची खाते. मीठ टाकू देत नाही. कणिकीत मीठ असते का? नसते. का नसते सांगू का? ते आपल्याला सांगते ज्याला जगाचं करायचं असते नीट, त्यानं खायचं नसतं मीठ कोणाचं. काय? ज्याला जगाचं करायचं असतं नीट, त्यानं कोणाचं खायचं नसतंय मीठ, म्हणून ते मीठ खात नाही महाराज. इतकंच नाही, आणखी पुढे जाऊन सांगतो त्याचं तोंड काळे तरी पावडर लावतोय. तोंड काळे तरी पावडर लावतोय. मला सांगा इतके त्याचा थाट कशामुळे झाला? जे कहारे रंगे रंगले भजनात आलं तर मेलेल्या कातऱ्याचा थाट झाला. जिवंत कातऱ्यानं कधी यायचं इकडे महाराज? विठाला चला महाराज, मला काय सांगायचंय? मरण टाळता येत नाही,
कर, मरण गोड कर, मरणाची तयारी कर म्हटले. मरणाची तयारी केल्यावर भीती वाटत नसते मरणाची, बरं का? कोणत्याही गोष्टीची तयारी करू द्या. परीक्षेची तयारी केल्या परीक्षेची भीती वाटते का? विद्यार्थीवर काय काय विद्यार्थीवर काय ऐकून काय, बरोबर आहे का? मग परीक्षेची तयारी केल्यावर बाळांनो परीक्षेची भीती वाटते का? वाटते का? परीक्षाची अभ्यास करणाऱ्या लेकराला विचारू द्या, बाळू उद्या परीक्षा आहे, ते काय म्हणते सांगू का? महाराज उद्या कशाला? आता घ्या ना, गडी तयार आहे. कोण? अभ्यास करणार. आणि ज्याचा अभ्यासच नसतोय त्याला जर म्हणलं ना बाळू 2 दिवसाला परीक्षा आली, ते त्यावेळेला काहीच बोलत नाही. पण ज्या दिवशी परीक्षा असते का त्या दिवशी सकाळी उठल्याच म्हणते मम्मीला, मम्मी मला कसं मळमळ व्हायलंय, मला आपली कशी तब्येतच बरी नाही. म्हणला तुला काहीच होईना, तुझी तयारी नाही. मरणाची तयारी केली तर भीती वाटत नाही. मला काय सांगायचं आहे का महाराज? मरण अटळ आहे, मरण चुकत नाही महाराज, मरण अटळ आहे. दुसरी गोष्ट जीवनामध्ये महाराज ठरलेली आहे ती म्हणजे अर्थ ठरलेले आहे. देवाकडे काय काय मागायचं नाही हे सांगतोय बरं का? मरणात बदल करून म्हणायचं नाही. आणि देवाकडे पैसा कधी मागायचा नाही, कारण पैसा आपल्या जीवनात ठरलेला असतो. कधी कधी महाराज बाबा आपलं काय होतं, मोठा कार्यक्रम हातातून जातो, दुःख होतं जरा, मोठा कार्यक्रम हातातून गेला, पण लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा मोठा येतो. समजायचं कुठं होता? प्रारब्धात होता. आणि कधी कधी असं उलट बी होतं ना, कधी कधी एखादं मोठं कीर्तन येतं आणि त्या मोठ्याच्या नादात लहान सोडून देतो आम्ही. कशाच्या नादात? मोठ्याच्या नादात सोडून देतो. आणि दुसऱ्या दिवशी कीर्तन असतं मोठं, आजपासूनच भोकितो आम्ही, उद्या 30,000चं कीर्तन, उद्या 30,000चं कीर्तन, उद्या 30,000चं कीर्तन. आणि ज्या टायमाला निघायचं का त्या टायमाला काहीतरी अडचण येते, तिसरं जाते 30,000 घेऊन येते. समजायचं आपल्या कशात नव्हतं? प्रारब्धातली गोष्ट कुठे जात नाही. काय अर्थ ठरलेले आहे. तिसरी गोष्ट जीवनात ठरलेली आहे विवाह. काय ठरलेले? विवाह. कधी कधी महाराज बराच अट्टहासानं आम्ही मुलीचं लग्न करतो. आता तर मुलीचं लग्न करण्यात इतका थाट झाला महाराज, आता मुलीला एवढं डिमांड आलं. मुलीची माय महाराज असं म्हणते, महाराज मुलीला अशा घरी द्यायचं लागन तेवढा हुंडा देऊ, पण मुलीला अशा घरी द्यायचं तिनं राणीचं वैभव भोगलं पाहिजे. काय? तिला बेडवरचे हा आला पाहिजे, बेडवर पोहे आले पाहिजे, इतकं सुख भोगलं पाहिजे. आणि महाराज तिच्यासाठी पोरग बघतात. मग काय पोरग निवडतात महाराज? ऐका, 200 एकर जमीन आहे म्हटले, नंबर 1चा पोरगा आहे म्हटले, 40,000 पगार आहे पोराला, आई वडील चांगले, घरदार बांधलेले, तरी बी कॅन्सल करतात. का? जमीन जरा हलकी आहे म्हटले, कॅन्सल. दुसरं पोरग बघितलं, 200 एकर जमीन आहे, भिजवणीची जमीन आहे, चांगली जमीन आहे, सगळं चांगलं आहे म्हटले, तरी कॅन्सल. का? सासरा जरा कधी मध्ये लावते म्हणले, कॅन्सल. तिसरं पोरग बघितलं, नंबर 1चं पोरग आहे, सासरा नंबर 1 आहे, जमीन नंबर 1 आहे, घरदार नंबर 1 आहे, सासू जरा दाड आहे म्हटले, कॅन्सल. काय काय बघते महाराज? एक तर पोरग चांगलं होतं, सगळं चांगलं होतं, तरी कॅन्सल केलं. मला काय काम कॅन्सल केलं? म्हणजे पोराचे केस कुरळे आहेत, कशाने कॅन्सल करते सांगताच येत नाही महाराज आजकाल. आणि एवढं पाहून 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 एका पोरासोबत सोयरीक जमली, लग्न लागलं महाराज. 300 एकर जमीन आहे म्हणले महाराज पोराला, नंबर 1चं पोरग आहे म्हटले, नोकरीला पोरग आहे म्हटले, सगळं चांगलं आहे म्हटले, लग्न लागलं. 2 महिने मुलगी नांदली आणि वापस आली. वापस आल्यानंतर महाराज मुलगी तिच्या बापाला म्हणाली, पप्पा माझ्या नवऱ्यानं तुम्हाला फसवलं म्हणली. तिचा बाप मला आपण त्याला फसवलं, 300 एकर जमीन असून 5 लाख हुंडा दिला, त्याला फसवलं. ती म्हणे नाही पप्पा, जी 300 एकर तिनं दाखवली होती का आपल्याला ती त्याची नाहीच म्हणली, हे तिथं साला नाही म्हणलं. साला नाही कळलं? हा, हे कशाला आहे? नोकरी धरलेली म्हटली त्यानं, समजावं. मग ती मुलीची माय काय म्हणते, महाराज मधल्याने फसवलं, चोरी करणारी मधल्याने नाही माय, तिच्या प्रारब्धाने फसवलं. विडाला मुलगा आला, जोपर्यंत मुलगा आला नाही तोपर्यंत लाईट बी आली नाही. तिला बी माहिती होतं मुलाला ताणते, नंतरच येते. ऐका, रावणाचा मुलगा बघायला मुलगा आला. मी काय सांगत होतो? मुलांचं मुलीला बघायला जाणं सांगत होतो महाराज. ब्रँडेड वस्तूला आजही डिमांड आहे महाराज. काय? आजही डिमांड आहे. पोरांनी आधी केलं म्हणून ही परिस्थिती आली महाराज. आता तरी जरा बरी कोणाला ठेपा यायला चांगल्याला. येणाऱ्या 5 वर्षाची परिस्थिती सांगतो ऐका. येणाऱ्या 5 वर्षात पोरं बघायला जाणार नाही पोरीला, मग पोरीच पोराला बघा येतील. 2-4 मुली जमा होती, जीन्सच्या पॅन्ट टी शर्ट, 4 व्हीलर गाडी केलेली, एक मुलगी गाडी चालवायला, नवरी बाजूला बसलेली, मागे 2-3 मैत्रिणी बसलेल्या, आणि अशी गावात गाडी येणार नवरीची महाराज. आली की 4-2 पाहुणे पळणार महाराज. आपले सोयरे असे बोलत दिलीप महाराज सारखे, माऊली सारखे, बालाजी महाराज सारखे, चला 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 सोयरे आल्या, पाहुणे आल्या. त्याला पाय झाला पाणी महाराज, त्या गाडीतून उतरणार, पाय धुणार, सोफ्यावर जाऊन बसणार ताटामध्ये महाराज. मस्त पेपर वाचण्याचं नाटक करणार ती नवरी पोरगी. 10-5 मिनिटं पेपर वाचण्याचं आपण झाले की लगेच घडीकडे बघणार आणि लगेच म्हणणार, बोलवा ना मुलाला, मला पुढे देखील जायचंय. मग महाराज तितकं म्हणलं, मुलाची माय म्हणणार पोराला, बंधू
धुरे बाबा तोंड, काय म्हणणार धुरे तोंड. मग बंडू महाराज मेकअप करण्याच्या तयारीला लागणार, बंडू बाथरूम मध्ये जाणार आणि कशाचा व्हिटॅमिन सीचा आणि कशाचा महाराज फेस वॉश, बंडू अंग घासायच्या दगडानं थुतर घासणार का गोर दिसण्यासाठी. आणि तितका मेकअप करून बंडू चहा घेऊन येणार आणि मग बंडूला प्रश्न विचारणार कितवी शिकले, बंडू म्हणणार 10वी. 10वी नाही 10वी. त्याला क्वालिटीची लक्षात येणार काय ते 10वी मध्ये याचा अर्थ क्वालिटी लक्षात आली. त्याच्यानंतर मुलगी म्हणणार नाव काय, ते म्हणणार वसंत, ती म्हणणार उठ मला नाही पसंत. ही परिस्थिती जास्त वेळ लागणार नाही, यायला येणार महाराज. पण मला काय सांगायचं महाराज ऐका, रावणाच्या मुलीला बघायला मुलगा आला, पसंती आली, लग्न लागलं महाराज. आणि लग्न लागल्यानंतर महाराज रावणाला आता राहणार. रावण म्हणलं ब्रह्मदेव खोटं का बोललो, मी विवाह आठवडे ते सांगतोय बरं का, लक्ष देऊन ऐका मुद्द्यावरती या. ब्रह्मदेवाची पाहायची मला आता, ब्रह्मदेव खोटं का पंचांग सांगितलं माझ्या लेकराचं. आणि ब्रह्मदेवाला बोलवलं, पण असं कसं बोलावं म्हणजे धोंड्याचा महिना आला, यंदा आहे ना यावर्षी, आज धोंड्याचा महिना बरोबर आहे ना. आणि मावल्यानं तुम्हाला विनंती आहे हात जोडून, यंदा जावायला फोन केला की सांगायचं जावाय बापू नुसतं जेवायला धोंडा आहे, न्याला नाही, कारण ते लय महाग झाला यंदा सोन, युद्धानं भलतं महाग झालं वाटतं बरोबर का. आधी झालं महाग, आता तर लयच काट लागली त्याला महाराज. म्हणून यंदा काय करायचं, त्याला माझ्या बाबा धोंडा पिंडा काय नाही, जेवायला करते, कारण तुम्हाला नुसता स्वयंपाक करायचा असतंय, यायला आणायचं असतंय, याच्या नाकीन वगैरे धोंडा आणता आणता बरोबर आहे का. मग यंदा जावायला सांगायचं जावाय बापू जेवायला धोंडा आणि न्याला रिकामा धोंडा. धोंडा नाही, पण ते रावण होता, धोंडे जेवण केलं महाराज. आणि धोंडे जेवणाला महाराज ब्राह्मण पंक्तीला असावा, दुसरं तिसरं कशाला ब्रह्मदेवाला बोलू तुम्हाला. आणि त्याची बघतो मला फोटो का बोललो महाराज. ब्रह्मदेवाला पंक्ती बसल्या महाराज, पंचपक्वान्नाचे ताट आले महाराज. आणि ताट आल्यानंतर महाराज वदनी कवळं घेता झालं आणि ब्रह्मदेवाला पहिली वाटी गुलाबजामची उचलली आणि गुलाबजाम खाणार. इतक्यात महाराज रावण ओरडलं, थांब ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव मला वदनी कवळं घेता घालून का थांबायचं, थांबा मला, काय सांगितलं होतं माझ्या लेकरात भविष्य तुम्ही. ब्रह्मदेव मला काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं मला, झाडणारा नवरा भेटल तिला. ब्रह्मदेवानं महाराज जरासं बाजूला पाहिलं त्या नवऱ्याकडच्या त्या पोरीच्या, आणि नवऱ्याकडे पाहिल्यावर ब्रह्मदेव हसलं, मला रावणा एवढा गुलाबजाम खाऊ दे, मला गोड तोंडानं सांगतो, काय म्हणला एवढा गुलाबजाम खाऊ दे. रावण मला ते काहीच नाही, आधी सांगा खोटं का बोलले. ब्रह्मदेव म्हणले काय खोटं बोललो म्हणले, झाडणारा नवरा भेटणार हे सांगितलं होतं. हो म्हणले, मग राजा आहे, कशाचा राजा म्हटले, अरे 4 वर्ष झालं राजा झाले म्हटले, एकदा त्याच्या पायाकडे बघ म्हटले. रावणानं पायाकडे पाहिलं तर हे बोट तुटतं, पूर्वच होतं ना. रावण कपाळ करू लागलं, दृष्टांत संपला. ऐका मला काय सांगायचंय, रावणासारख्याला आपल्या मुलीचं भवितव्य बदलता आलं नाही महाराज. लग्न टाळता येत नाही, लग्नात बदल करता येत नाही. आणि चौथी गोष्ट जी त्यात बदल करता येत नाही देवाला देखील, ती गोष्ट म्हणजे महाराज अन्न. ठरलेलं आहे आपल्या जीवनामध्ये, कुठे मिळणार कधी मिळणार. कधी कधी आमच्या माता मावल्या महाराज जेवण टाकताना भाकरीच म्हणतात नाही इकडे, भाकरी टाकतात महाराज हातावरती, काय ह्या 2 पप्प्याच्या मोजून टाकतात, ह्या 2 पप्प्याच्या, ह्या 2 पप्प्याच्या बापाच्या आणि ह्या 2 माझ्या, बस झाल्या म्हणजे 6. हे कुठका वाटलं होत नाही, मोजून भाकरी करतात महाराज. वाटलं हो देणार त्या, आणि वाटलं हो देणार आणि उरलीच कधी मधी तर महाराज यांनी गलीतले कुत्रे मारले महाराज. तुमच्याकडे साबणावर येते का, भाकरीवर साबण त्याने देते का इकडे कुठल्यावर नाही का. चांगला भाग आहे तुमचा, कुत्र्याचं काहीतरी नशीब असतं. आमच्याकडे मला ते ऑटो यायला जातात, 2 किलो भाकरीचे कुटके चपातीचे कुटके दिले की ते 2 भाकरी देते महाराज. काय ते साबणा देते, 2 साबणा देते. आमच्याकडे कुटका वाटलं होत्या मावले विकायला, काय करायला भाकरीचे कुटके विकायला केवढं अवघड झालं महाराज. मला काय सांगायचे, अन्न बघा मोजून भाकरी टाकतात. 2 भाकरी तिघाच्या टाकल्या, 2 भाकरी पप्प्याने खाल्ल्या, पप्प्याच्या बापाला 2 भाकरी खाऊन गेला, उरल्या किती 2. कोण खायच्या होत्या आता, माऊलीनं करणाऱ्या. तिने आता गप गुमान खायला बसावं, पण ती काय म्हणली नाही, अगोदर धुणं धुते आणि धुणं झाल्यानंतर लाईट येते, लाईट आल्यानंतर तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत खाते. आणि महाराज धुणं धुवायला लागले, तितक्यात आमच्यासारख्या एखादा महाराज येते, हाय करा मग घरी, महाराज या या या. आम्ही जाऊन बसला, तिला चहा ठेवा, चहा ठेवला काय म्हणतो, ताई आता चहा नका, मग कालची एकादशी 2 घास खातो, भाकरच वाढा. तिच्या नावच्या 2 भाकरी साखरे महाराज खाऊन जाते. समजायचं तिच्या कशात नव्हत्या, नशिबात नव्हत्या. अन्न महाराज हे तो प्रारब्धा अधीन, अन्न ठरलेलं आहे. हेच सोडा, याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज. एक म्हण होती पूर्वीच्या काळामध्ये बरं का, हाईट बोलतोय मला अभंगावरती यायचे, दाणे दाणे पिणी का आहे उगमन पडी नव्हती बाबा. का पडी होती सांगू का, भोकरच्या बस स्टँडला एक दिवस शेंगदाणे खाऊ लागलं, खारे शेंगदाणे, करमुळे. का खातात ते करमुळे, करमुळे का खातात, का खातात, टाइमपास नाही हो. टाइमपासला लाख लाख रुपयाचे मोबाईल खातात, टाइमपास नाही. कशामुळे खातात मग, तोंडाला चव यावी म्हणून. बरं तोंडाला चव यावी म्हणून खातात, मग तोंडाची चव जाती कशा,
आता कळलं सगळ्याला हे का नाही ऐका मग ती शेंगदाणे खावलं तसं बरं का तोंडाची चव नाही करतात मला शेंगदाणे खावलं तिथं एक महाराज उतरलं बस स्टँडला आणि त्यानं पाहिलं याच्याकडं हसलं महाराज हसलं की त्याला राग आला ते जवळ गेलं म्हणलं महाराज का हसले मला पाहून महाराज म्हणजे सहज असतो सहज नाही म्हणजे का हसले सांगा मग महाराज म्हणला तू जे शेंगदाणे खातोय ना त्या पुढीतला एक शेंगदाणा नाशिकची कोंबडी खाणार आहे म्हणला कोण खाणार आहे नाशिकची कोंबडी हे खाणार म्हणलं या घेतली मी आणि चढली महाराजाला मी कुठं म्हणला भोग करला नाशिक कुठं मूर्खावर कशी खाईल जाऊ द्या मला महाराज येडे आणि शेंगदाणे खातात निघालो पण खाताना जरा ताला खवळलं फेकून खाऊ लागलो असा गिटून पाय निसला की महाराज नियम चुकलं तोंडात जायचं तर नीट नाकातच बरं नाकात गेला अलीकडे नाही गेला चांगला सुसन्न लिकेपर्यंत गेला आणि फिट अडकला निघून आली काय करावं डॉक्टर कडे गेलो डॉक्टरने तपासलं डॉक्टर मध्ये क्रिटिकल परिस्थिती ही तर निघत नाही मग तुम्ही संभाजीनगरला जा संभाजीनगरला गेलो डॉक्टरने तपासलं डॉक्टर म्हणले क्रिटिकल परिस्थिती म्हणजे श्वसन देखील अडकलाय म्हटले हालत काढायचं असेल तर ऑपरेशन करावं लागेल इथं 2.5 लाख रुपये खर्च येईल म्हटले ते मला या 2.5 लाखात आमचा सप्ताह व्हायला लाखा ते म्हणजे होत नाही कमीत करायचे का फुकट होते नाशिकला जा ते मला नाशिकला जातो नाशिकला गेलो नाशिकच्या बस स्टँडला उतरलं आता इथं उतरलं इथं बस स्टँड पलीकडे दवाखाना होता आणि पलीकडे जाऊ पायी जात असताना आतमध्ये भरला होता बाजार आठवडी बाजार आणि बाजारातून अशा लाईनने जाऊ लागलो ज्या लाईनला वाळलेल्या मिरच्या होत्या वाळलेली मिरची वाळलेली मिरची होती महाराज आणि तिथं 2-3 महाराज सावरगावच्या मावल्या मिरच्या घेऊन आल्या कशा घेता मिरच्या तुम्ही आता मावल्यानो धरगचिके भरता का कशा घेता मग गोळून घेता ना का गोळून घ्यायचा बी येऊ नये म्हणून बरोबर आहे पण तुम्ही किती गोळून घ्या हे ऐकणार कसं टाकते की घरी आल्या पावकुळी बी निघत आहे कुठून टाकतंय जेव झाले महाराज पण निघत आहे बरोबर आहे का महाराज ऐका गोळून ते मिरच्या घेऊन आल्या तितक्यात महाराज एका मावल्या मिरच्या गोळून घेतल्या आणि तिकडे कोंबडं क्रिकेट खेळू लागलं कोंबडं पळत आलं महाराज कॉक 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 केलं ते महाराज जसा तिच्या हाताला हाबाडा मारला हातातल्या मिरच्या उधळल्या की बाजारात सगळा ठसकाच हे शेंगदाण्यावाले तिथून जाऊ लागलं महाराज त्याच्या नाकात बी ठसका गेला त्याने आज करणं आणि फिट अडकलेला नाकाचा शेंगदाणा उंच वर एवढा की कोंबड्याने पाहिला आपण घेऊ शकत नाही कॅच सोडती काय की कोंबडं जोरात ओरडलं त्याच्या बायकोला कॅच त्याची बायको तिकडून पळत आली डाय मारून कॅच वरची वरी झाला तुम्ही शेंगदाणा आणि ज्यावेळेस शेंगदाणा त्या कोंबडीने खाल्ला त्यावेळेस पिणार म्हणून आलो हो करतो महाराज खरं बोललो म्हणला पुढीतला शेंगदाणा कोण खाल्ला नाशिकच्या कोंबडीने खाल्ला मला दृष्टांत संपला ऐका अन्न मृत्यू विवाह आणि अटळ आहे मग या गोष्टी देवाकडे मागून उपयोग किती जरी मागितल्या तर मिळणार नाही कारण तो माल देवाच्या दुकानात नाही किती दुकानावर गेलं किराणा आणि किती पैसे दिला सोन्याची अंगठी मिळणार नाही कारण त्या दुकानात माल नाही देवाकडे आपण जे मागतोय ते नाही मग तू कोवऱ्या म्हणतात देवा तुझ्याकडे आम्ही मागावंच का काय करायचं तुझ्याकडे हे नाहीच आम्हाला पाहिजे ते नकोय आम्हाला काही पण महाराज तू कोवऱ्याला शेवटी एक गोष्ट सुचली 8 आठवड्यापासून आम्ही नाही म्हणतो देवाला राग येईल आणि मोठ्या माणसाला राग येऊ नये का कारण मोठा माणूस राग येतच नाही ना आला की परत त्याच्याकडे बघत नाही 8 आठवड्यापासून आम्ही देवाचा अपमान करतोय बघा किती जरी जेवण झालं इथपर्यंत जेवण आलं आता एक घासही जाणार नाही पण इतक्यात एखाद्या गावातला प्रतिष्ठित व्यक्ती आला आणि तो काय म्हणला मी याच्या अगोदर तरी वाढलं नाही मी मान म्हणून तुम्हाला वाढायला आलोय चतकोर पोळी घ्या आता घ्या आता जात नाही पोटात आणि न घ्या तर त्याचा अपमान होईल मग काय करावं लागतं मधला मार्ग काढावा लागतो हे बघा पाटील आता जात तर नाही पण तुमचा मान म्हणून तुम्ही पोळी नका काय करा लिंबा एवढा भात टाका याला मधला मार्ग काढणं देव म्हणले तुकोबरा म्हणजे देवा मागायचं तर आमच्याकडे नाही पण तुझा अपमान होऊ नये म्हणून एकच कर आमच्या मनात आशा आहे म्हटले काय मागायचं काही नाही पण कधी कधी मनात आशा येते मी कोण व्हावं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
पहिल्या जन्मामध्ये तुकोबरांनी मागणी केली महाराज काय मला ती इच्छा सांगितली देवा मागायचं काय नाही पण एक वाटतं मी जन्मोजन्मी तुझा दास व्हावं काय नवल आहे मला दास पण न व्हावं वाटतं मी सांगितलं महाराज कितीही गरीब घरची सून करा कितीही गरीब घरची महाराज दोघं नवरा बायको होते महाराज कष्ट करून साम्राज्य उभं केलं आज आयुष्यभर साम्राज्य उभं करणार मग ती महाराज साम्राज्य उभं राहिलं ती मालकीन काय म्हणली तिची बायको त्या नवऱ्याची आणि मालक इतकं जीवन गेलं आपलं एवढं उभं करायला एखाद्या गरीब घराचं लेकरू आपण काय करू आपल्या लेकराला बायको म्हणून आणू तिचं तरी कल्याण होईल गरीब घराच्या लेकराचं आणि महाराज सासून एका मुलीला निवडून तिचं आपल्या मुलासोबत लग्न लावून गेलं क्लास 1 अधिकारी मुलगा ऐश्वर्य भोग लागली महाराज अगदी गरीब घरातली मुलगी आणि त्या मुलीला किती आनंदानं राहावं काहीच नव्हतं आपल्या बाप्पाच्या घरी कुडात राहत होतो आपण पत्राच्या घरात राहत होतो आता क्लास 1 अधिकारी नवरा किती तिनं महाराज आनंदाने राहावं पण 2 महिने चांगलं राहते महाराज आणि 2च महिन्याला तिला काय वाटतं आता सासू मला मालक कोण व्हावं तिला नोकर व्हावं वाटतं काय नाही महाराज ऐका पण आज तुकोबरा दास्यत्व का मागतात याच्या मागे एक कारण ऐका जर तुकोबराने देवाकडे जर संपत्ती मागितली असती मला 1,00,000-2 लाख रुपये दे तर तितक्याचेच मालक तुकोबरा झाले असते जितके मागितले तितक्याचे मालक पण दास्यत्व पत्करल्यानं महाराज म्हणतात सकळ भोगिता होय त्याचा एकदा दास्यत्व केलं की सगळं आपलंच होतं ना महाराज काय कसं राहतं बघा कसं राहतं कसं पटून देतो ऐका एक राजा महाराज नगरीत फिरत असताना त्याने एका सुंदर मुलीला पाहिलं आणि तिचं रूप एवढं गोड होतं राजा एवढा प्रसन्न झाला मला एक ऐक तुझं रूप पाहिलं मन प्रसन्न झालं एक काम कर तुला काय पाहिजे ते माग मी आज प्रसन्न आहे म्हटले देतो काहीही माग अर्ध राज्य माग मी द्यायला तयार आहे कोण म्हणला राजा आता शेजारची जी मुलगी होती का त्या सुंदर मुलीच्या शेजारी एक मैत्रीण होती ती काय म्हटली राज्य द्यायला तयार आहे अर्ध लगेच माग म्हटली ते एवढं खुश आहे तोपर्यंत देऊन टाकते माग अर्ध राज्य ती मुलगी म्हणली थांब तुम्ही करते मी माझ्या विचारानं आणि थोडा वेळ थांबून ती मुलगी म्हणली राजेसाहेब नक्की देणार हातात पाणी घेतलं राजाला नुसता मन म्हणले मला अर्ध राज्य पाहिजे मी संकल्प सोडतो ती मुलगी म्हणली महाराज पाणी सोडू नका मला राज्य नका मग एक काम करा मला काय करा तेच पाणी तुम्ही ग्रहण करा आणि मला तुमची पत्नी म्हणून काय करा स्वीकार करा मला तुमची बायको म्हणून स्वीकार करा ती सोबतची मुलगी होती ना तिने हाताला पाठीमागं नेलं आणि पाठीमागं नेऊन म्हणला तुझं डोकं बिकं फिरलं का काय गोळ्या संपल्या का तू अर्ध राज्य द्यायले आणि तू त्याची बायको व्हायला काय व्हायली इच्छा प्रकट झाली राज्य माग अर्ध ही सुंदर मुलगी म्हणली वेडी आहेस तू मी जर अर्ध राज्य मागू तर अर्ध्याची मालकीण होईल पण लग्न झाल्यावर उद्या त्याच्या मालकीण तीर्थयात्रेला पाठवते लग्न झालं की तिची मालकीण झाली अख्ख्याची मालकीण झाली पुऱ्याची मालकीण झाली सर्वस्वाची मालकीण झाली तुकोबरा म्हणजे मागावं तर तितक्याच मालक होऊ दास्यत्व बद्दल की सगळ्याच मालक होणे सकळ भोगिता होईल मग तुकोबरा म्हणतात देवा बाकी काय नको फक्त दास्यत्व दे मला काय जन्मोजन्मी तुझा दास तुकोबराला देव म्हणतात ठीक आहे म्हटलं हे तर मिळणार तुम्हाला ते आहे तुमच्याकडं काहीतरी चांगलं मागा पद प्रतिष्ठा तुमचं असं जीवन मला पाहत नाही म्हटले कलियुगात जगताय चांगलं मागा पद देऊ का एखादं पद तुकोबरा म्हटले आम्ही अगोदरच्या का पदावरती आहोत कोणचं पद ते सांगितलं अभंगाच्या दुसऱ्याचं
प्रिय असते वारी महाराज. धनापेक्षा संपत्तीपेक्षा प्रिय वारी असते वारकऱ्याला. किती प्रिय असते सांगू का? चित्त देऊन ऐका. आमच्या सोनपेठला एक वारकरी होऊन गेलं. आताच उदाहरण सांगतोय, मोठ्याच उदाहरण सांगतोय ऐका. वारी किती प्रिय असते, किती महाराज वारी काळजातला विषय वारकऱ्याच्या बघा. सोनपेठला एक वारकरी होऊन गेलं. त्याचं नाव महाराज 96 वर्ष वय झालं होतं त्या वारकऱ्याचं बाबा. किती? 96 वर्ष वय होतं. आणि 96व्या वर्षी 96व्या वारीला पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरच्या अलीकडे 15 किलोमीटरवरती एका खेड्यात मुक्काम पडला. मध्यरात्र झाली, वारकरी झोपलं महाराज. झोपीत वारकऱ्याचे डोळे रडू लागले. रात्रीच्या 12 वाजता वारकऱ्याचे डोळे झोपीत रडत होते. देवाला प्रश्न पडला, वारकरी आतापर्यंत 96 वर्ष वारी करते, कधी रडत नाही, आता डोळे झोपीत का रडत असतील? देवानं विटेवर उडी मारली आणि देव तिथं आले. आवाज दिला, वारकरी बाबा मी वाट सर्वय, रस्ता चुकलोय, भूक लागली, काही खायला मिळेल का? वारकरी चाचपडत उठलं. उठल्यानंतर महाराज शिदोरी सोडली आणि मधुकरीचं अन्न जे उरलं होतं वाळले कुठे काय 2-4 ते महाराज तरुणाला दिले, देवाला दिले. देवाने आनंदानं खाल्ले. आणि खाल्ल्यानंतर देव मला, वारकरी बाबा मध्यरात्री माझी भूक तुम्ही भागवली, याच्याबद्दल काहीतरी मागा ना, मी द्यायला तयार आहे. काय सेवा करू का तुमची? तू तरुण काय म्हणते, वारकरी बाबा काही सेवा करू का तुमची? वारकरी बाबा म्हणजे मी चतुर्थ आश्रमात आता सेवा घेणार नाही, पाप करून मला नको तुझी सेवा नाही. म्हणजे मी तुम्ही मला जेवायला दिले, मी तुमचे पाय दाबणार. आणि वारकऱ्याचे पाय महाराज देवाने हातात घेतले. त्या तरुणाने पाय हातात घेतले की देवाच्या डोळ्यात पाणी आलं. का आलं सांगू का? वारी करून 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 महाराज ते वारकऱ्याचे टोंगळे वाकडे झाले होते. काय गुडघ्यातून वाकले होते महाराज. तळपायाला हात लावला तर रक्तबंबाळ पाय झाला होता. चालून चालून महाराज 96 वर्षाची वारी होती महाराज वारकऱ्याची. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. काय काय श्रद्धा आहे वारकऱ्याची. पण नवं झालं. जिथं जिथं देवाने हात लावला तिथं तिथं पाय सरळ होऊ लागला, वेदना नाहीशा होऊ लागल्या, नाहीसं होऊ लागलं. वारकऱ्याच्या लक्षात आलं, हात लावला की जादू सारखं दुःख नाहीसं व्हायलंय. हा साधा नाही, कोणीतरी हा जगाचा मायबाप असला पाहिजे. पाय ओढून घेतला आणि सांगितलं, वारकऱ्यानं कोण आहेस तू, सांग, नक्की सांग कोण आहेस. मजबूत केलं देवाला. देव मूळ रूपात सांगितलं, मी कर्तुमा मान्यता कर्तुम शक्ती आहे, जगाचा मायबाप पांडुरंग आहे, तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. वारकरी वारकरी रडत होत. आणि रडत असताना वारकऱ्यांनी सांगितलं, महाराज देवा जीवन सफल झालं माझं, तुम्हाला इथे येऊन दर्शन दिलंस, अजून काय पाहिजे जीवनात? नाही नाही वारकरी बाबा, मी तुम्हाला दर्शन द्यायला तर आलोय, पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मध्यरात्री तुमच्या डोळ्यातून पाणी येत होतं, तुमचे डोळे का रडत होते? काय म्हणला? तुमचे डोळे का रडत होते? वारकरी मला देवा सांगू का, माझे डोळे का रडत होते ऐकले? मला आता माझं शरीर बोलतंय रे. मला शरीर सांगतंय की येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या वारीला मी येऊ शकत नाही, माझं शरीर थकलंय, आता माझी वारी बंद पडते का काय, याचं मला दुःख झालं. माझे डोळे रडू लागले. कशामुळं? वारीमुळं. मरता मरता डोळ्यात पाणी येऊ लागलं. कशामुळं? वारीमुळं. देव म्हणले, वारकरी बाबा मरताना जर तुमच्या डोळ्यात वारीसाठी पाणी येत असेल तर मी तुम्हाला जगाचा मायबाप आशीर्वाद देतोय, तुमची वारी तर बंद पडणारच नाही, पण तुमच्या घराण्यामध्ये असा महात्मा जन्माला येईल, तुमची वारी तर चाललच, पण त्याच्या जन्माला येण्यामुळे हजारो लोकांची वारी परत सुरू होईल. आणि त्या घराण्यामध्ये ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर जन्माला आले. रंगनाथ गुरुजी परभणीकरांसारखा महाराज त्या घरात जन्माला आला. एवढी प्रिय वारी असती. मरतानी वारीसाठी डोळ्यात पाणी येतं. आम्हीही मरतानी रडतो, पण कशासाठी? कशासाठी? संसारासाठी. आमच्या गावात एक म्हातारा मरू लागले माऊली, आणि ते 4-8 दिवस झालं बाजू पडलं होतं, बोलता येईन गेलं. पण काय पाहिलं की म्हाताऱ्याला जमत निघाला. म्हातारा असं हात आणायचं छातीवर आणि असं फेकायचं, वाके वाके वाके. पूर्ण म्हणले म्हातारा भिताडाकडे हात दाखवायले. भिताडात नक्की म्हाताऱ्याने एखादं गाड गलपून ठेवले. काय म्हणले? भिताडाकडे हात दाखवले, वाक्य म्हणाले. ह्या भिताडात काहीतरी म्हटले. 10 मिनिटात जेसीबी बोलली आणि 5 मिनिटात भिताडात महाराज बुगा केला. काही सापडलं नाही भिताडात. आता म्हाताऱ्याला पुन्हा राग आला, पाहून भिताड पाडला असं. म्हाताऱ्याने हात बंद केला आणि हे धरला, वाके वाके. भिताड चुकलं, इकड्या नाही म्हणजे इकड्या भिताडात इकडं भिताड दुसऱ्या मिनिटात पाडून टाकलं महाराज. आता तर म्हातारा तन करू राहिलं, बोलता येईना सांगता येईना, काहून भिताड पाडत असतील पोरं. म्हाताऱ्याने दोन्ही हात असे धरले, वाके वाके. पोरं म्हणले कोणातरी भिताड तेगड्या. मात्र आता मागचं भिताड दाखवायला. पोराने मागचं भिताड पाडलं. आता 3 भिताड पाडलं, एका भिताड छताड राहते का? आक छत खाली पडलं. पोराने म्हाताऱ्याची बात ढिगारा घातली ते मटेरियलवर. आणि मग पुन्हा म्हातारा तरी गम निघाला. म्हातारा वाके वाकेत म्हणाले. पोरं म्हणले कुठं तरी लपिले गाड्या, पण म्हाताऱ्याला आठवण झाले, बोलता येईन. म्हाताऱ्याला बोलता आल्यावर सांगत आहे नक्की गोष्ट ते आपल्याला धन काय करावं काय करायला दवाखान्यात घ्या म्हणजे बोलता येते. तितक्या ते गावात वैद आलं. वैद कळते ना? वैद आलं आणि वैद ओरडलं महाराज, गेलेली वाचा
बोललो त्याला, हे बोललो तर आमचं म्हातारा बोलतोय म्हणले किती पैसे 10,000 20 घ्या, पण गेलं बोलावं म्हणले. त्या वैद्याला हुशार होतं, वैद्याला माहिती होतं का बोलणं. जीभ पडली, वैद्यानं मध घेतला, त्याच्या बोटानं जिभीला लावला, म्हाताऱ्याला बोलता आलं आणि म्हाताऱ्यानं पहिला शब्द उच्चारला, परदेशी आहे हो, घराचा बुगा केला म्हणले तुम्ही, काढून बिताड पाडले. पोरं म्हणले बाबा तुम्हीच वाक्य म्हणून हे बिताड ते बिताड दाखवले, आम्हाला वाटतं बिताडात काय आहे का की. म्हातारा म्हणला बिताडात काय नाही दादा हो, मग वाक्य काय म्हणाले. पोरं म्हणले वाक्य काय म्हणाले. म्हातारा म्हणलं मी सांगू लागलो वासरू केरसुनी खाले. वासरू केरसुनी खाले. मरतानी आम्ही रडतो, पण नश्वर संसारासाठी वारकरी मरतानी रडू लागले वारीसाठी. महाराज काय आहे त्या वारीमध्ये, काय ताकद आहे त्या वारीमध्ये. महाराज तुकोबराला देवाने विचारलं, तुकोबराय ती वारी करताय, तुम्हाला मिळतं तरी काय त्या वारीत. तुकोबरा म्हणले त्या वारीत आम्हाला संतांची भेट होते आणि अखंड प्रेमाचा सुकाळ मिळतो. संतांच्या संगतीत किती प्रेम आहे सांगू का. संसारात सुख आहे पण किती नश्वर सुख आहे. संसारातलं सुख टिकत नाही पण परमार्थातलं टिक अविनाशी आहे, टिकणारं सुख आहे महाराज परमार्थातलं. किती सुख आहे परमार्थात सांगू का. ऐका अहो आमच्यासारख्या महाराज लोकांना 5-50 साबण पाठ असतील, 10 साबण चिंतन असेल आणि 9-10 ग्रंथ सोडवले असतील आणि 10-5 वर्ष साधना केली असेल, याच्या पलीकडे आमचं काही नाही. तरी देखील आमच्या संगतीत जर तुम्ही आले तर किती सुख दुःख विसरता बघा. आता 1 तास झाला 1 तास झाला तुम्ही इथं बसलाय, या 1-1.5 तासामध्ये घरून येत असताना तुम्हाला काही टेन्शन दुःख नव्हतं का, काही ताण नव्हता का, काही ना काही कोणाला काय असं ताण काय काही दुःख होतच ना. पण खरं सांगा तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा इथं आल्यानंतर या 1.5 तासात तुम्हाला एका सेकंदात करत असा घरातलं दुःख आठवलं का, 1 सेकंदासाठी आठवलं का घरचं दुःख, काहीतरी आठवलं का आठवलं नाही. कारण तुम्ही महाराज संतांच्या संगतीत आले, आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या संगतीत आले तर दुःख विसरता. महाराज अधिकारी महात्म्याच्या संगतीत आल्यावर किती दुःख विसरत असेल, किती दुःख विसरत असेल. संसारातलं सुख तसं नाही, संसारातलं सुख नश्वर आहे. काही काय टिकत किती असतं सुख महाराज. बघा एखाद्या दिवस आम्ही एका गावात कीर्तनाला जातो बाबा, कीर्तनाला गेले तिथे एक माऊली मला चहा घ्यायची म्हातारी माई होती, ती माझी महाराज चला चहा घ्यायला, मी चहा घ्यायला जायचा. चहा घ्यायला गेले की मला ती काय म्हणायची, महाराज सगळं सुख आहे बघा, चांगलं घरदार बांधले, जमीन चांगली आहे, लेकरं चांगले, नोकरी लागली, आता फक्त एकच इच्छा आहे मरायच्या आधी सुनाचं तोंड बघा, मग सगळं सुख मला मिळालं संसारातलं. काय म्हणली, मरायच्या आधी काय भेटाव, सुनाचं मुख बघायला भेटाव. पुढच्या वर्षी मला मी कीर्तनाला गेलो, पुढील गोष्टी होती अशी मला ती म्हातारी कीर्तन झाले की माझ्या हाताला धरलं, म्हणजे महाराज दूध घ्यायला यावं लागते. आता दूध म्हणलं की आमची सूज जात असते,
लगेच आम्ही निघालो तिच्या मागे महाराज. दूध घेतलं महाराज आणि काय आनंदाने सांगले महाराज, काय तुमचे पाय भाग्याचे लागले मला. गेल्या वर्षी तुम्हाला चहा प्यायला आणलं, घर बांधणं झालं. या वर्षी चहा प्यायला आणलं तर पोराचं लग्न झालं. काय सून भेटली मला महाराज. देवानं लईच कृपा केली बघा. दिसायला चांगली, गुणानं चांगली, लई सेवा करते बघा. सगळं सुख मला मिळालं. आता मला एक वचन द्या. काय, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत दरवर्षी कीर्तन आलं की तुम्ही माझ्या घरी चहा घ्यायला येणार. मी मला दिलं वचन. वचन दिलं महाराज. दुसऱ्या वर्षी मी कीर्तनाला गेलो. दुसऱ्या वर्षी कीर्तनाला गेलो, पुढीच बसली होती माऊली. कीर्तन झालं. मला वाटलं आता म्हणल, मग म्हणल चहा घ्यायला, दूध घ्यायला चला म्हणच ना. मी लई हातवाल्या, मी जवळ गेलो. मला काकू मी दिले वचन तुम्हाला, चला म्हणलं तुमच्या घरी दूध घ्यायला. तिने हात झटकला आणि काय म्हणली मला, बापू मला 6 महिने झाले ती काळ कोंडी काळाचे हात आहे, तुला कुठून पाहतो. आता तेवढं वर्णन केलं सुनाचं. आता काय म्हणली, मला देईना. मला सांगा, सून येण्याचं सुख किती दिवस टिकलं? किती दिवस टिकलं? वर्षभर तर टिकले का? एकाही संसारातल्या गोष्टीचं सुख जास्त दिवस टिकत नाही. घर बांधायचं सुख कुठपर्यंत असतं? घराला कलर देईपर्यंत. पण घराच्या कलरची उधारी द्यायची वेळ आली की दुःख विसरत असतं, सुख विसरत असतं. गाडी घेण्याचं सुख किती दिवस आहे सांगू का? गाडी घरी आणून पुजूस्तोर आणि स्टेटसला ठेवतो, एकदाची आणली बर का इथपर्यंत सुख. आणि एकदा आणली आणि 15 तारीख आली, गाडीचा हप्ता आला की सुख नाहीसं. टिकलं गाडीचं सुख हप्ता येईपर्यंत. संसारातलं सुख महाराज टिकणार नाही, पण परमार्थातलं संत समितीचं सुख टिकणार आहे महाराज. म्हणजे संत समितीचं सुख घ्यायचंय का? एकच करायचं. काय करायचं? मुखाने नामस्मरण. आतापर्यंत तुम्ही केलं नाही, आता करा. विठोबा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी महाराज. संसारातलं सुख टिकणार नाही, पण परमार्थातलं सुख अविनाशी आहे महाराज. कारण संसारातली कुठलीच गोष्ट आपल्या सोबत येणारी नसते. खरं सुख, खरी संपत्ती जर आपल्या सोबत येणार असेल तर देवाचं भजन आहे महाराज, संताची संगती महाराज. काय संग येतं आपल्या मेल्यानंतर सांगा बरं, काय येतं? कितीही महाराज तुम्ही धन कमवा, सोबत येतं धन कमिले कोट्यान कोटी संगे नाही रे लंगोटी. आपलं सोडा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. किती संपत्ती होती महाराज, सांगा एवढी गेली नाही. किती संपत्ती होती महाराज. अहो आपलं आहेच काय, काय होतं रावणाकडे महाराज. सोनियाची पुरी समुद्राचा बेडा संगायला समुदाय सोन्याची लंका होती. आपल्याकडे आहेच काय महाराज, 1.5 तोळा असून जास्तीत जास्त घरी सोन्याची पुरी होती, पण सोबत काही नेता आलं नाही. किती लाकीट करा, किती दागिने घाला, किती अंगठ्या घाला, सोबत देत नसतात महाराज. काढूनिया देती यमाची हातील काढूनिया घेतली दुसरे हे सगळं काढून घेतात. खरं सांगा, तुळशीची माळ काढून घेतात का? तुमच्या गावात एखादं मुलं असं झालं का, मेले त्याची माळ काढा काढा म्हणतात का? नाही. आणि ती माळ शेवटपर्यंत सोबत येते, म्हणून गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. ऐका, अभंग संपला माझा, मी 10 मिनिटं 5 मिनिटं घेते बरं का. माझं कीर्तन संपलं, जास्त वेळेचं तुम्ही जाणार नाही. पण फ्रेश मला ऐका, 5 मिनिटं. तुळशीच्या माळेची ताकद तुम्हाला सांगतो किती येते. काय तुळशीची माळ घालायची, मला आनंद वाटला. तरुणांच्या गळ्यात माळा दिसत आहेत महाराज, आनंदाची गोष्ट आहे. आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात गळ्यात माळ असलीच पाहिजे. काय ताकद आहे माळेची सांगू का महाराज? काय ताकद आहे सांगू का महाराज? अरे नुसते आम्ही तुळशीची माळ गळ्यात घातली, देवाचे लेकरं म्हणून घेतलं महाराज. आमचं वय काय आज? 29 वर्षाचं वय महाराज. 29 वर्षाच्या मुलापुढे आज महाराज आमदार खासदार झुकतायत. आम्ही महाराज 10 लाखाच्या गाड्या 4-5 महिन्याला वर्षाला बदलतोय महाराज. खरं सांगा, एवढी तुम्ही माझ्या पुढे बसलात, याच्यात काय काय एवढे श्रीमंत असतील माझ्यासारख्याला महाराज 4-4 नोकर माझ्यासारखे राहणार कामाला ठेवा तुम्ही, इतके श्रीमंत आहात. तरी देखील 2-2 तास तुम्ही आमच्या पुढे येऊन बसताय, जो गुमान ऐकताय. कशामुळं? आम्ही विद्वान आहे म्हणून.
आम्हाला लय पाठांतरे म्हणून आमचा अधिकारी म्हणून नाही 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 काय काय सांगू का, फक्त आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि आम्ही ज्ञानोबा तुकोबांची लेकरं म्हणून घेतलं म्हणून आमच्या पुढे बसलाय. सामर्थ्य या तुळशीच्या माळेचं आहे महाराज, एवढं सामर्थ्य तुळशीच्या माळेचं आहे. मग आपण गळ्यात घातली पाहिजे महाराज, कारण तुळशीची माळ दगा देत नाही, दागिने दगा देतील, किती लाख टकाला देत नाही सोबत महाराज. आमच्या गावात एक म्हातारा गेलं, लय सोन्याचा नाग त्याला महाराज, श्रीमंत होतं, 4-4 लाख गळ्यामध्ये, हातामध्ये 6-6 अंगठ्या. मला नेहमी वाटायचं दिलीप महाराज हे माझ्या देखत माराव, 2-4 तरी काढून घेतो हातातल्या. लय हुशार ते, मरताना मी कीर्तनाला गेलो, मी नसताना गेलो महाराज, एवढं हुशार. आणि ते म्हातारा गेलं, घरी आणलं त्याला दवाखान्यातून, आणले लोक म्हणजे आधी दागिने काढा त्याचे. 10 मिनिटात बंडू नावाचं पोरं गेलं आणि म्हातारा 10 मिनिटात वर पाडलं महाराज. काही ठेवलं नाही अंगावरती, पण कानात बारी होती, बारी निघच ना. काय करावं काय करावं काय करावं, बंडूला कोणतरी म्हणलं दातानं काढ, बंडू अशी निघत नाही, फाशाची दातानं काढ. बंडू दातानं काढू लागला, बंडूचा दात पाडा पण बारी निघाली नाही. बंडू मला या वाय बारी जोडे मला, दात पाडा पण निघाला नाही, जोडू द्या मला त्याची बारी, गाणं मला याला जोडू द्या, इतकी धन याच्याकडे. बांध भितळाला महाराज, भितळाला बसवतात निघलं, हा बसवतात महाराज, बांध भितळाला महाराज, पाहुणे लावले आले, घ्या म्हणजे आंघोळीला. आता किती मोठा श्रीमंत माणूस असला तर आंघोळ कुठं असते शेवटची दारामध्ये, बरोबर आहे. दारात आंघोळीला घेतलं महाराज, मोती साबण आणल्या 4-2 आणि हाताने सगळे साबण लावले त्याला. आता बरं का इकडे हाताने साबण लावून आंघोळ घालतात ना, कशी लावतात साबण इकडे, कशामध्ये करतात तुला, बकेटामध्ये. आता तुम्ही रोज उद्या सकाळी बकेटात तुला कोण आंघोळ करतात, रोज आपण पाणीच करतो का साबणाचं, कसं लावतो आगाला साबण, कसं लावतो, साबण घेऊन लावतो ना. मग त्या दिवशी का तसं पाणी का, पाणी म्हातारा अंगाला चिटकन का आपल्या हातात. हुशार व्हा, जागे व्हा. अरे ज्याला आपलं आपलं म्हणतोय आपण ते देखील हाताने साबण लावत नाही. जाऊ द्या यांचं, ज्या बायकोला आपण महाराज काय म्हणतो जीवनाचा आधार, बऱ्याच लोकांच्या मोबाईल मध्ये महाराज नंबर फिट आहे, माय लाईफ लाईन, काय माय लाईफ लाईन, ती लाईफ लाईन सुद्धा पाईपलाईन कटल्यासारखी काम जाते, जवळ राहत नाही महाराज. हुशार व्हा, ती सुद्धा साबण लावायला जवळ येत नाही, शेवटच्या आमदारात आणि पाणी डोक्यावर वरून होतात, हात सुद्धा लागू देत नाहीत महाराज. ही अवस्था आहे आपली, कोणावरती कमेंट करतोय आपण. म्हातारा दारी आणलं महाराज आंघोळीला, मुद्द्यावर या आणि पाणी टाकू आले सर्व, सगळ्यांनी पाणी टाकलं आंघोळीला एक तांब्यावरी. आता म्हातारीचा नंबर आला त्याच्या बायकोचा, तीही उठून आली आणि तिनं पाणी घेतलं महाराज आणि डोक्या ओतलं की तिला तिच्या कानातली बारी दिसली. म्हातारी म्हणली मेल्या बड्यानं तो दागिने अर्धेच काढले म्हणली, बाली तो कानातच दिसायली, किती महाग झाले म्हणली, ती तोळ्याची बाली आहे, या तोळ्याच्या बालीत म्हाताऱ्याचं गोड जेवण होतंय म्हणली. पंगत होती, कीर्तनकाराची दक्षिणा निघते, वादक गायक निघते, सिस्टीम वालं बी निघतंय म्हणली. पण काळ्या कशी म्हणा, काळ्या म्हणा तर लोक म्हणते या म्हातारीचा नवरा मेला पण म्हातारीला सोन्याचं पडतोय, काय करावं. पण म्हातारी हुशार होती, म्हातारी मध्ये बारीला जळू देत नाही. जुन्यातली म्हातारी होती, पाणी टाकू टाकू दूध इकलं होतं, तिने बी महाराज हुशार होती, जवळच बसली अशी बाजूला. म्हणली आता बारी तर काढतो पण कशी काढा, तिने आयडिया केली महाराज, ती रडू लागली. आता पण रडत रडत महाराज ती टप्प्याटप्प्याने बारीकडे जाऊ लागली. कसं ऐका, पहिल्यांदा तिने महाराज रडायला सुरू केलं, काय म्हाताऱ्यानं ऐश्वर्य संपन्न जीवन जगले माय, म्हाताऱ्यानं मरुस्तोर निळीच्या धोत्राशिवाय धोतर नेसलं नाही माय. लोक धोत्राकडे बघू लागले. म्हातारी म्हणली जमलं. आता म्हातारी जरा वरी गेली. म्हातारी म्हणली म्हाताऱ्यानं ड्राय क्लीन केल्याशिवाय शर्ट घातलं नाही माय. लोक शर्टाकडे बघू लागले. म्हातारी म्हणली जमलं. म्हातारी पुन्हा जरा वरी गेली. म्हाताऱ्यानं मरुस्तोर 4-4 लाख गळ्यात घातले माय. लोक गळ्याकडे बघू लागले. म्हातारी म्हणली आता येळ जास्त उरला नाही, 10 मिनिटं उरले, डायरेक्ट वांडरी उडी हाणते. आणि म्हातारीने डायरेक्ट वांडरी उडी हाणली. म्हातारी काय म्हणाली, अजून बी माया वाघाच्या कानात बाली कशी चमकायली माय. लोक म्हणले या बाली तर राहिली ना, कोणी काढायला लागली असे. एक जण मला म्हणून असे लागले का अर्धवट बाली का काढली नाही म्हणून मला बोलायचंच नाही. मला दात पाडाय गाड्याचा बाली निघणं, मला ज्याला निघेल ते काढा. मला 4-2 आठ पोरं गेले, बाली काढून बालीत निघणं. काय करावं. एक जण मला जाऊ द्या ते निघणं मला बाली, दुसरा मला नाही रे पाणी शिवाय सोन्याचं कसं तरी काढा. आणि तिसरा मला निघत नव्हतं काढा कशी. चौथा आला जरा शहाणा होता, ते बाली निघत गाड्या. पण आपला विचार तुम्हाला पटत आहे का नाही की म्हणला. 5वं म्हणलं तू विचार आहे तरी काय. चौथा म्हणला नाही, एरवी म्हाताऱ्याचं काय होणार आहे म्हणलं. आता राखच होणार आहे. हाना जरासा कानच म्हणला, हाना जरासा कानच. दुसरं म्हणलं नाही रे, सगळं रक्त बाजूला निघालं म्हणला, सगळं ब्लड अंगावरती होईल, लाल जरद होईल म्हातारा म्हणला. 5वं म्हणला नाही, प्रकाश महाराज गावात म्हणला, त्याचा फेटा बांधू म्हणला. त्याला कशाला दिसतोय कोणला,
शेजाऱ्याला काय मला कापा म्हणजे कापा एक मला काय नाही कापायचा, दुसरं मला आळकीता करते इकडे आळकीता कळते नाही आळकीता आम्हाला आळकीता आणा बोलू घरात गेला मात्र आखो घोर झुंड आळकीताच नव्हता ना मारा राग आला मला काय ते त्या बालीच्या मागे घर म्हणला हाताने निघणा म्हणून दातानं काढून लावलो दातो पडा मला कापा म्हणलं तर आळकीता घोसून म्हणला ती बाली जळू द्या मला काहीतरी घर मला मात्र लय दिवसाला बाली निघत द्या मला जाऊ द्या म्हातारी म्हणजे मेला बाली आळकी बाली जाळायला बसलाय काय पण म्हणली आता मी बी लई पेटले म्हणली आता नका शेवटची घरी हाणतात पण बाली काही जळू देत नाही मात्र शेवटची घरी हाणली म्हातारी काय म्हणली आता बंधू डोळ्यात का माती पडी का वागा मला इथून टीव्हीच्या टेबलवर आळकीता दिसायला की म्हातारीने इथून टीव्हीच्या टेबलवर आळकीता दाखिला पण म्हाताऱ्याचा कान कापलाच. मला सांगा काय दिलं सोबत आपल्या त्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केले ज्यांनी आपल्या बाली सोबत दिली नाही हे कुठ डोक्यात सांगू का महाराज हे कुठ डोक्यात झालं की तर माझं ऐका ज्याला आपलं म्हणतो याची मर्यादा सांगू का कुठपर्यंत ऐका जी बायको म्हणतो ना ती कुठपर्यंत ती ऐका भार्या चले मकान तक मित्र परिवार चले शमशान तक पुत्र भी हक निभाता है अग्निदान तक उससे तो आगे भजन ही है साथी हरि के भजन बिना अकेला रहेगा इससे तो आगे स्मशानापर्यंत एकदा अग्निदेवीपर्यंत सोबत राहतात पुन्हा एकट्याला जावं लागतं एकट्याला जावं लागतं मग सावध व्हा मग काय करा महाराज सावध व्हायचं आणि एकच करायचं महाराज आपल्या जीवनात आल्यानंतर देवाचं भजन चुकायचं नाही देवाच्या दर्शनाला जायचं चुकायचं नाही तीर्थयात्रा करायचं चुकायचं नाही का कारण तीर्थयात्रेत एवढं पुण्य सांगितलं तीर्थाच्या स्नानात एवढं पुण्य सांगितलं किती भाग्यवान असेल ते स्नान करणारा तीर्थात कारण जगद्गुरु तुकोबरासारखा महात्मा म्हणतोय देवा मला मागायचं तर काहीच नाही पण शेवटचं मागतो म्हटले मला तिथं स्नान व्हावं कुठं अभंगाच्या शेवटच्या चरणात चंद्रभागे चंद्रभागे
चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान बाकी काहीच नको मला काय कर फक्त चंद्रभागेचं स्नान आहे महाराज 10 मिनिटं जास्त झाले बरोबर आहे का 10 मिनिटं जास्त झाले महाराज नाही बाबा मी पुढे जात नाही अजिबात जात नाही पण तेवढं लांब नवी राईट थांबलो होतो बरं का मी एकही मिनिट जास्त अहो कर म्हणल्यानं करत नाही जास्त कसं काय एवढा क्वालिटी एक सांगू का स्वामी बाबा हा गडी इतक्यावर 10 किलोमीटरवर जात नाही फक्त या माणसासाठी इथपर्यंत आलो तुम्ही देता येते का 10 किलोमीटर मला देतात तरी 30 किलोमीटर तुमच्यासाठी आलो महाराज चला झाला माझा टाइम महाराज आता पिंगळा बी घेत नाही बरं वेळ झाला बाबाने हात घातले आता
असं आहे का? नाही म्हणजे त्यांचं खरं वेळेच्या पुढे जाऊ नका कारण हे दिवसभर तांगडलेले असतात असं आहे का मी म्हणजे टाइम झाला खरं असतं हे बघा 3 गोष्टी बाबा पाहायला जास्त घेऊन येते. का कारण 3 गोष्टी माणसाला मोजून आणल्या देवाकडून कोणत्या कोणते सांगू का आता आलंय म्हणून सांगतो बरं का. पहिली गोष्ट कधीच आपण वेस्ट आपल्या जीवनातलं अन्न घालायचं नाही कारण मोजून आणलंय. पाणी वेस्ट घालायचं नाही देवाकडून मोजून आणलंय आणि वेळ वेस्ट घालायचं नाही देवाकडून मोजून आणलाय. कधी कधी काय होतं बघा एखादा मनुष्य बाजीवरती पडतो जीव जात नाही त्याचा आणि 8-8 दिवस जेवणच जात नाही. लोक म्हणतात महाराज 8 दिवस झालं बिना अन्न पाण्याचं कोरडे त्याला भासच जायना का जायना सांगू का त्याच्या जीवनातलं अन्न आधीच संपलंय. आता फक्त आयुष्य शिल्लक राहिले याने अगोदर वाया घातलं अन्न म्हणून बिना अन्नाचं आयुष्य काढावं लागतं अन्न वाया घालायचं नाही. कधी कधी बिना पाण्याचं राहतंय समजा वयानं पाणी वेस्ट घातलंय आयुष्य शिल्लक पाणी राहिले आणि कधी कधी महाराज आता सांगत नाही आयुष्याचं बरं का कारण वेळ संपल्या माझा लांब जीवनात कोणाचा वेळ जास्त घ्यायचा नाही का कारण वेळ आपण मोजून आणलाय म्हणून वेळेत आपण थांबलेलं बरं. म्हणजे कसं असतं आम्हाला 2 तास यायचं असतं आणि हे लोक सकाळपासून महाराज काकड्याला आहेत दुपारी गाथा भजनाला आहेत ज्ञानेश्वरी पारायणाला हेच असतात हरिपाठाला हेच असतात आणि कीर्तनाला हेच असतात. त्यांनी किती वेळ थांबायचा जीव आहे ना मला बरोबर आहे का वेळेच्या बाहेर जाऊ नये. पण तुम्ही म्हणताय म्हणून अगदी 5 मिनिटात शॉर्टकट मध्ये पिंगळा घेणार बरं का अगदी शॉर्ट मध्ये म्हणताय म्हणून ऐकायला प्रत्येक साधू संतांना महाराज काय सांगितलं आपल्याला प्रत्येक साधू संतांनी महाराज सांगितलं सावध व्हा गड्यांनो हा जन्म पुन्हा नाही हा जन्म गेल्यानंतर पुन्हा मिळणार नाही. आले भरा याची पेटी पुढता मागुता न भेटे सावध व्हा. पण आम्ही लय नंबरी महाराज आम्ही कोणाचं ऐकलं नाही. महाराज नाथ बाबा म्हणजे नका ऐक आमचं काय जाईल गड्या येते कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने आम्ही केले. पण महाराज नाथ बाबा म्हणजे नका ऐकू तर आम्ही कोणी न सांगतोय पण आमच्या नंतर येणारा खूप आगाऊ आहे सांगत नाही तो बांधून येतो म्हटले काय आमचं जर नाही कळलं तर ऐका काय होईल म्हटले हे जर नाही
गायक गोड, वादक गोड, सिस्टीम गोड, श्रोते गोड. महाराज महाराज हा कधी म्हणायचे बालकडे गेले ना माझे. चला महाराज वेळ झाला, माफी असेल तुमची 10-15 मिनिटं जास्त घेतली महाराज. कारण कसं असतं बघा, सगळा जोड झाला कधी वेळ गेला कळाला नाही, बरोबर आहे का. तरी मी मला शॉर्ट बोला खूप घाईमध्ये बोलू बरं का. बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असेल माझा मला परत द्या. तसा मी चुकीचा जाऊ दिलाच नाही बालाजी महाराज. तोलून वाकून बोललो मी, चुकीचा जाऊ दिला नाही माऊली बरं का. पण गेलाच असेल एखादा सावधान, चुकीचा जाऊ दिला नाही पण गेलाच असेल तर ते तुमच्या संगतीचा परिणाम समजा. त्याला नक्की चुकीचा गेला असेल माझा मला परत करा. मी रोज शेतकऱ्यावरती बोलतोय. मला शेतकरी पुत्र तुम्ही नाव टाकलं ना, आता तुम्ही शेतकरी पुत्र काय विनोदाचार्य पाहिलं, व्याकरणाचार्य पाहिलं, शेतकरी पुत्र नवीन टाकलो एका रानात जन्माला आलोय का काय. बऱ्याच मला प्रश्न पडेल शेतकरी पुत्र का नाव पडलं. मी रोज महाराज शेतकऱ्याची व्यथा सोशल मीडियावरती मांडतोय. रोज कीर्तनामध्ये शेतकरी सांगते महाराज. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गायीवरती, माईवरती, धर्मावरती बोलणारे कीर्तनकार अनेक भेटतील, पण शेतीवरती शेतकऱ्यावरती बोलणारा कीर्तनकार फक्त प्रकाश महाराज साखरे एकच आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर बोलणार नाही. रोज बोलतोय मी, काय बोलतोय, कसं बोलतोय, काय शेतकऱ्याची व्यथा मांडतोय. आज 8-10 वर्ष झालं सोशल मीडियावरती शेतकऱ्याची व्यथा मांडतोय. प्रकाश महाराज साखरे किंवा इंस्टाग्रामला शब्द प्रकाश टाकलं महाराज, शब्द प्रकाश इंस्टाग्रामला टाकलं, युट्यूबला कुठं टाका शेतकरी पुत्र. माझे हजारो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत महाराज. आज मी बोलणार नाही महाराज, माफी असावी. जमलेली सर्व गुणजन मंडळी, सर्व वादक मंडळी, सिस्टीमवाले सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण देतो. मी सर्वांची रजा घेतो.